वडील कामानिमित्त नंदुरबारला गेले आणि आई घरात स्वयंपाक करत असताना 2 ते 3 वर्ष महिन्याची बालिका खेळत होती. गटारीसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात पावसामुळे पाणी साचलं होतं. त्या खड्ड्यात पडल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक घटना काल सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडलं. जानेवारी महिन्यात शासनाने गटारीसाठी टेंडर काढलं. मात्र 5 महिने उलटल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी येथे खोदकाम करण्यात आलं. त्या खड्ड्यातच पाणी साचल्याने बालिकेला आपला जीव गमवावा लागला. तनुजा मनोज वसावे असं मृत चिमुकलीचं नाव आहे. 3 दिवसांपूर्वीच शहादा येथील फरशीवरून पुराच्या पाण्यात वाहून 7 महिन्याच्या बालकाचा जीव गमावला होता. त्यामुळे शासनाच्या उदासीनतेमुळे 3 दिवसात 2 बालकांना आपला जीव गमवावा लागला. दळगाव तालुक्यातील चिमलखेडे येथील प्रकल्प बाधित मनोज टेट्या वसावे हे 2 वर्षांपूर्वी शहादा तालुक्यातील कथरडे दिगत वसाहत येथे स्थायिक झाले. प्रकल्प बांधितांना शासनाने गावठाण टप्पा क्रमांक 3 नुसार 2 वर्षापूर्वी तेथे विस्तारित करण्याआधी तेथील रस्ते, गटार आदी मूलभूत सुविधा पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र याबाबत शासनाची भूमिका उदासीन दिसून आली. नर्मदा प्रकल्प बांधितांना स्थलांतर केल्यानंतर 2 वर्ष उलटले, मात्र मूलभूत सुविधा निर्माण केल्या नाही. जानेवारी 2024 मध्ये गटारीसाठी निविदा काढण्यात आली. 1.5 महिने आधी गटारीसाठी खोदकाम करण्यात आले. मात्र खोदकाम केल्यानंतर सदर ठेकेदारांनी तसेच काम राहू दिले. 2 दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचले. मनोज टेट्या वसावे हे नंदुरबार येथे मुलाला सोडण्यासाठी गेले होते, तर त्यांची पत्नी शेतात जाण्याआधी स्वयंपाक बनवण्याच्या तयारीत होती. त्यावेळी तनुजा मनोज वसावे वय वर्ष 2-3 महिने ही बालिका खेळताना गटारीसाठी खोदण्यात आलेल्या पाण्यात काल सकाळी 9 वाजेच्या दरम्यान पडली. शेतकऱ्यांची कामाची लगबग असल्यामुळे या बालिकेकडे कोणाचे लक्ष गेलं नाही. बऱ्याच वेळानंतर आईच्या लक्षात आल्यानंतर त्या बालिकेला खड्ड्यातून काढण्यात आलं. त्यानंतर प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र 10 वाजेच्या सुमारे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शासनाच्या चालढकल आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे एका बालिकेला आपला जीव गमवावा लागला आहे.